नमस्कार. महामंथनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या अनेक दिवसापासून आपण महामंथनच्या माध्यमातून अनेक लोकांना भेटतोय, त्यांच्या संघर्ष पाहतोय, त्यांच्या आवडीनिवडी, त्यांचं कर्तृत्व याबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतोय. त्यातून अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. असे आम्ही व्यक्तिमत्व निवडतोय. आजही आपण अशा एका व्यक्तीला भेटणार आहे. ते अतिशय एक वेगळ्या अँगलने जर आपण त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांचा एक एक पैलू आपल्याला प्रेरणादायी ठरू शकतो. त्यांनी त्यांच्या आयुष्यात अतिसामान्यापासून असामान्य व्यक्तीपर्यंत कसे पोहोचलेले आहेत, त्यांनी किती संघर्ष केलेला आहे, अशा संघर्षाची आज आपण कहाणी या ठिकाणी त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत. तर आज या ठिकाणी आपल्याला भेटीसाठी आलेले आहेत मानवता गुरु. या मानवता गुरु आज आपलं या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार. आपण मानवता गुरु म्हणून पुढे आलेला आहात. आपण अनेक वर्षापासून एक सामाजिक कामात तुम्हाला स्वतःला झोकून दिलेलं आहे. परंतु ही जी सुरुवात आहे, ही सुरुवात कुठं झालेली आहे, कशी झाली? सुरुवात म्हणजे रेग्युलर जो कोणी व्यक्ती असतो किंवा एक मुलगा असतो किंवा युवक असतो, त्याची जशी स्वप्न असतात तशीच माझी ही स्वप्न होती. स्वप्नामध्ये 94, 95, 96ला मंडईमध्ये बसून भाजीपाला विकायचो आणि त्यावेळेचं स्वप्न होतं की स्वतःचं हेलिकॉप्टर घ्यायचं. वा. आणि हे हेलिकॉप्टर घ्यायचं आणि मस्त मौज मजेत राहायचं. आपण एक भाजीपाला विक्रेता आहे ह्याची जाणीव असताना हे स्वप्न ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं होतं. कारण पहिल्यापासून जिद्दी आणि व्यवस्थितपणानं कामकाज हे कायमस्वरूपीचं माझं गुणधर्म आहे. मग असं एक प्रकारचं स्वप्न होतं. ते कुठं बसत होतं? ते इस्लामपूर, कराड मंडईमध्ये वेगवेगळ्या सकाळी लवकर उठायचं. आमच्याकडे एक गाडी होती, छोटी 2 व्हीलर, आणि त्या 2 व्हीलरवर मोठा असा तो भूत असतो, भरायचा असतो. त्यातमध्ये वेगवेगळ्या भाज्या, बाकीच्या गोष्टी वगैरे सगळ्या, आणि ते घ्यायचं, मंडईमध्ये जायचं, सकाळी होलसेल विकायचं, परत मागे यायचं, मस्तपैकी आईनं बनवलेली भाकरी भाजी सगळी काही घ्यायची, ते खायचं आणि परत दुसरा घेऊन मंडईमध्ये बसून व्यवस्थित विकायचं. परत कराडमध्ये विकायचं, इस्लामपूरमध्ये विकायचं, असं वेगवेगळ्या पद्धतीचं हे कामकाज होतं. मग शिक्षणाकडे कसं तुमचं? शिक्षणाचा थोडासा वेगळ्या पद्धतीचा विषय आहे, पण शिक्षण आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत या थोड्याशा त्या पद्धतीनंच होत्या. मी 10वी पर्यंत तसा हुशार होतो. लोक म्हणायचे मला तू हुशार आहेस, मार्क्स पण तशीच होती. पण 12वी नंतर थोडंसं वातावरण लागतं, बाकीच्या गोष्टी लागतात. बाहेरच्या शहरात गेल्यानंतर थोडंसं हे, मग कुठं भांडण करायचं, कुठं काय करायचं, अन्य काय गोष्टी. तर बऱ्याच जीवनातल्या तशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आजही काही माझ्यासाठी फायद्याच्या ठरल्या आणि काही तोट्याच्या पण असतील, त्या मी बदलून टाकल्याने त्या पद्धतीनं पुढे येत गेलो. मग ज्या वेळेला ह्या सगळ्या गोष्टी मी करत गेलो त्यावेळेला माझ्या एक गोष्ट लक्षात आली की मंडईमध्ये भाजीपाला विकतोय, स्वप्न हेलिकॉप्टरचं आहे, पण त्याबरोबर आमचा एक फुले शाहू आंबेडकरी विचाराचा वारसा असलेले माझे मामा संपतराव गायकवाड, या मामानी मला प्रत्येक वेळेला काय केलं, शेनोलीच्या, आणि मला काय केलं तर प्रत्येक वेळेला बोटाला धरायचं आणि आज मातंग समाज, उद्या धनगर समाज, परवा बौद्ध समाज, नंतर बाकीच्या ठिकाणी असं एक बेसिक त्यांचे कुठं कार्यक्रम असतील, कुठं काय असतील, अशा पद्धतीच्या ठिकाणी रेग्युलर घेऊन जायचे. आणि हळूहळू झालं काय की मला त्याच्याबद्दलची थोडीशी ओढ लागली. त्याच्या अगोदर काही ओढ असा काही प्रकार नव्हता, कारण ते वयच नव्हतं. 16-17 वर्षाचं वय, काय मॅच्युरिटीचं वय नसतं. पण मी त्यावेळेला मामाला सांगितलं माझ्या की मामा, की मी जरूर समाजकार्य करणार, पण मला काही गोष्टी अशा खटकत होत्या की बरीच जण समाजसेवेचं नाव सांगतात आणि माझा हा कार्यक्रम आहे, मला एवढे पैसे द्या, माझा हा विषय आहे, मला एवढे पैसे द्या.
म्हणजे ते मागायला जाणं, बाकीच्या गोष्टी करणं हे मला कधी पसंत नाही पडलं. मी असं म्हटलं की मी माझा व्यवसाय मोठा करेन, माझ्या व्यवसायात पैसे मिळवेन आणि त्यातलं समाजकार्य करेन, मी कोणाचे पैसे मागणार नाही. पण ते संपतराव तुमचे मामा होते, ते काशीरामजींच्या बरोबर काम करत होते. हो. त्यामुळे काशीरामजींची जी एक सोशल इंजिनिअरिंगची पद्धत होती ती त्यांच्या अंगी आलेली होती. त्यामुळे ते समजा काही चळवळीसाठी मदत मागणी वगैरे हा तो त्या चळवळीचा भाग आला. हे अगदी जरी बरोबर असलं तरी माझं मत होतं की त्या पद्धतीनं बाबा तुला असं मागितलं नाही पाहिजे, स्वतःचं काम स्वतः कमवलं पाहिजे आणि मग तेही केलं पाहिजे. त्यावेळेला मी जे शब्द वापरले होते मामांना माझ्या, की मामा मी स्वतः मोठा होणार, त्यातून पैसे कमावणार आणि समाजकार्यासाठी ते वापरणार. मला अजूनही तो शब्द आठवतो की मामानी मला उत्तर दिलं होतं जसं तुम्ही म्हटला तसं, की समाजकार्य करण्यासाठी पैशाची गरज नसते. आणि तशा एका अँगलनं बघितलं तर खऱ्या अर्थाने या गोष्टी नाही आहेत, गरज नाही आहे. पण जे बेसिक जी सुरुवात होती कामाची, जी काही आपल्याला जे काही गोष्टी मिळवायच्या होत्या त्यात ही गोष्ट मी बदलली. फक्त काय केलं, कुणाकडून पैसे न घेता समाजकार्याचा हा वारसा रेग्युलर पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं चालवला. आता या गोष्टीनंतर मग काय झालं की ह्या दोन कॉम्बिनेशन, एक श्रीमंत व्हायचं, एक समाजकार्य करायचं. पण जसं पुढं चालत गेलो, मग छोटासा हॉटेल चालू केलं. त्या हॉटेलमध्ये पहिल्यांदा त्या पद्धतीनं कामकाज चालू केले, स्वतः शेफ म्हणून काम केलं. बेसिक बऱ्याच गोष्टी असतात, आता ह्या सगळ्या गोष्टी इथं मांडण्यात काय अर्थ नाहीये. बेसिक एक एपिसोडच्या वेळेला मी कदाचित एखाद्या विषयामध्ये सांगेन. पण तुम्हाला तेवढं थांबवतो, तुम्ही ज्याला म्हटलात की मी भाजी विकत होतो आणि तिथून मी हेलिकॉप्टर घ्यायचं स्वप्न पाहिजे, म्हणजे हे कुठं लिंक, म्हणजे ते कुठून प्रभाव पडला होता तुमचा? हा कायमस्वरूपी माझ्याकडं हा व्यावसायिक गुणधर्म होता. ज्या वेळेला भाजी होलसेल विकत जाऊन बसण्यात जेवढे पैसे मिळायचे नाहीत तेवढे रिटेलमध्ये जाऊन बसल्यावर मिळायचे. त्यावेळेला सर्वसाधारण ऊस शेती ज्या वेळेला मी करत होतो त्यावेळेला कारखान्याचा दर 300-350 रुपये. पण मी कधीही कारखान्याला माझ्या त्या 3-4-5 वर्षाच्या शेतीच्या कामकाजाच्या बाबतीतल्या कार्यक्रमा ह्याच्यामध्ये कधीही मी कारखान्याला ऊस नाही घातला. मी काय करायचो, टेम्पो भरायचो, ट्रक भरायचो, कशाचा, ऊसाचा. आणि अगदी कासेगाव पासून लांजापर्यंत जवळपास 150-200 किलोमीटर अंतरापर्यंत प्रत्येक रसवंती ग्रहाला 10 मोळ्या, 15 मोळ्या, 25 मोळ्या, मग इकडं तासगाव वगैरे ह्या साईडला, किंवा असं माझ्या परिसरातून 100-125 किलोमीटर अंतराची चिपळूणपर्यंत प्रत्येक रसवंती ग्रहाला काय करायचं तर 20 मोळ्या, 25 मोळ्या असं द्यायचं. आणि परिणाम असा झाला त्याचा की जिथं 300-350 रुपये टनाला पैसे मिळायला पाहिजेत तिथं मला 1000 रुपयाच्या दरम्यान पैसे मिळत होते 3 टाइम. म्हणजे मी जर 4 एकराची शेती करत असेल तर 12 एकराच्या शेतीचं उत्पन्न मिळत होतं. हा माझ्या जन्मजात कदाचित तो व्यावसायिकता आहे. आणि ती व्यावसायिकता आपल्या ह्याच्यात काय झालेली आहे तर रिफ्लेक्ट झालेली आहे. व्यवसाय करायचा, मोठं व्हायचं, फक्त प्रामाणिकपणानं. आता हा विषय ज्या वेळेला पुढं चालत गेला, हॉटेल चालू केला. आणि ह्या हॉटेलमध्ये स्वतः एकदम इंटरेस्टिंग, म्हणजे वडील कसे म्हणायचे की अरे त्या काउंटरवर बसत जा, त्या काउंटरवर बसून तुझा धंदा मोठा होईल. तर मी म्हणायचो की नाही, त्या काउंटरवरती 1000 रुपयाचा मुलगा बसेल काम करायला, तो तर काय फक्त बिलच तर घेणार आहे. पण माझा आलेला ग्राहक मी काय करेन, त्याला भेटेन, नमस्कार, या, मग कशा पद्धतीचं, मग जेवण कसं पाहिजे, तिखट पाहिजे, हे पाहिजे. त्यावेळेला असं काय एवढ्या ऍडव्हान्स पद्धती नव्हत्या. पण ग्राहकाशी जास्तीत जास्त संपर्क साधणं, त्यांच्यातून त्या गोष्टी घेणं, आणि मग व्हायचं काय, ग्राहकाला आवडायचं ती गोष्ट वेगळीच, पण त्याच्यातून वेगवेगळ्या विषयावरचं ज्ञान मिळत जायचं. त्यावेळेला 96-97-98च्या वेळेला मी केसरीला कामकाज करायचो, केसरी पेपरमध्ये पत्रकार म्हणून. आणि ते पत्रकार असा होतो की एकदम छोटा, एकदम हे, मग सफारी ड्रेस घालायचा. इकडून तिकडे कसं वळालं?
पत्रकार पहिल्यापासूनच म्हणून. पत्रकारिता माझी पहिल्यापासूनच होती, ओके. 96 पासूनची. हम्म. आणि त्यामध्ये मग एकदम छलाटा बारका हा पोरगा. पण तुम्ही मग ती जरा- त्यावेळेला एक दैनिक वृत्तपत्र पण सुरू केलेलं होतं. नाही, ती सांगतो हा, तुम्हाला हा, 2007 ची घटना आहे ती. हम्म. आणि मी आत्ताच सांगतोय ते 96चा विषय ओके. सांगतोय. हा. आणि त्यावेळेला काय झालं की मग पत्रकार व्हायचं, मग तिथं माहिती घ्यायची, बेसिक हे व्हायचं, मग प्रश्न यायचे डोक्यात बऱ्याचदा. हम्म. आणि मग बरेच चांगले वाईट गोष्टी मी बघितल्या. कोणाच्या ह्याच्यात मी पहिल्यांदा ह्या इंटरव्ह्यू मध्ये किंवा सगळ्या इंटरव्ह्यू मध्ये सांगू इच्छितो, पहिल्यांदा कदाचित बघणारे बरेच लोक असतील आणि त्यांना वाटत असेल की हा अनिल माने याला चांगलं म्हणतोय, याला वाईट म्हणतोय, तर आता ती परिस्थिती माझी राहिलेली नाहीये. 100% सांगतो की या जगामध्ये, नुकत्या भारतात नाही, राज्यात नाही, या जगामध्ये कुणीही दोषी नाहीये, असं माझं मत आहे आता सध्या. कोणीही नाहीये. तुम्ही म्हणणार काय सांगायला लागला, याच्या अगोदर तो तुम्ही असं बोलत होता, हम्म. याच्या अगोदर तर या गोष्टी बोलत होता. माणसाचं ज्ञान हळूहळू हळूहळू डेव्हलप होत असतं. आणि जसं मी अध्यात्म, आयुर्वेद आणि बाकीच्या गोष्टीमध्ये उतरलो, त्यावेळेला या गोष्टीचा पूर्णपणे अर्थ समजायला लागला. आणि खरा अर्थ काय आहे, खरी गोष्ट काय आहे, भांडायचं काय आहे, न भांडायचं काय, याचे बरेच प्रश्न गेले 4-5 वर्षात शोधत, म्हणजे अगोदरचे विषय होतेच, पण बऱ्याच गोष्टी शोधत, म्हणजे आता एक उदाहरण अभ्यास आणि तुम्हाला अनुभव. हा कसं असतं त्याला लक्षात ठेवा की मी आता हे बोललं पाहिजे, सांगितलं पाहिजे म्हणून मी सांगतोय, नाहीतर मला कुठल्या जातीयतेबद्दल काय बोलायचं कारण नाही. पण लक्षात घ्या की मी एससी कॅटेगरीमध्ये असल्यामुळं, चर्मकार समाजामध्ये असल्यामुळं, बऱ्याचदा सो कॉल्ड फुले शाहू आंबेडकरी विचाराची लोक मला असं सांगायची की अरे तुमची जी आजची जी स्थिती आहे, ही सगळीच्या सगळी जी स्थिती आहे ती मराठा ब्राह्मणामुळे आहे. त्या ब्राह्मणानं बघ असं असं केलं, त्या मराठ्यानं असं असं केलं, तुझ्यावरती हा अन्याय केला, तुझ्यावरती तो अन्याय केला, त्याच्यावरती तो अन्याय केला, त्याच्यावरती तो अन्याय केला, असे ढीगभर विषय मला सांगितले गेले. आणि मी त्या विचाराचा तयार झालो. आणि माझ्या डोक्यात तेच प्रश्न, त्याच गोष्टी, त्याच पद्धती राहत जाऊन मी मराठा ब्राह्मणाचा द्वेष करायला लागलो. हे माझं अज्ञान होतं, हे मला या 4-5 वर्षापूर्वी कळालं. द्वेष म्हणजे नक्की कशा पद्धती? तोच विषय. द्वेष हा जो प्रकार आहे की मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी ज्या आत्ताच्या स्टेजमध्ये आहे त्याच्याचं पण तुम्हाला क्लिअरन्स देतो की या देशामध्ये कुठलाही महारमांग मराठा ब्राह्मणाच्या विरोधात नाही आहे. कुठलाही मराठा ब्राह्मण या महारामांगाच्या विरोधात नाही आहे. कुठलाही हिंदू ह्या मुस्लिमाच्या विरोधात नाही आहे, ख्रिश्चनाच्या विरोधात नाही आहे, बौद्धाच्या विरोधात नाही आहे. आणि हे सगळेच्या सगळे जे इतर धर्म आहेत हे कुठल्याही हिंदूच्या विरोधात नाहीत. तुमचा प्रश्न असा असेल की मग आज हे काय चाललंय. बरोबर. तर हे 100% एक वेगळ्या व्यवस्थेचा असणारा बिझनेस पॉइंट आहे. मी तुम्हाला क्लिअर सांगतो की मी सर्वसाधारण इस्लामपूरचं इलेक्शन 2018-17च्या दरम्यानचं इलेक्शन मी इस्लामपूरचं लढलो. या इलेक्शन मध्ये मी असं प्रश्न उभा करायचो, नगरपालिका, मी कधी राजकारणात नव्हतो. आता हा पण इलेक्शनचा विषय तुम्हाला थोडक्यात सांगतो की मी गेले 21 वर्षापासून पायात चप्पल घातलेलं नाही. ते एक महत्वाचं. मग 21 वर्ष पायात चप्पल का घातलं नाही, तर मी त्याच्या अगोदर अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करत असताना हा अधिकारी वाईट, हा भ्रष्टाचार करतो, याला सोडायला नाही पाहिजे म्हणून केस करायचो, अँटी करप्शनच्या केसेस करायचो. मी आजपर्यंत तसा भारतातला माझ्या अंदाजानं माझ्या माहितीचा कुणी नाही आहे ज्यांनी माझ्या एवढ्या अँटी करप्शनच्या केसेस केलेत. जवळपास 149 अँटी करप्शनच्या केसेस ह्या मी केलेल्या आहेत. आणि ह्या 149 अँटी करप्शनच्या केसेस तुम्ही म्हणाल की कुठल्या तरी शिपायाला पकडलंय का, नाही. तर SP, DYSP, ACP, प्रांत, तहसीलदार, इन्कम टॅक्सचे अधिकारी, सिटी सर्वेचे अधिकारी, एक्साईजचे अधिकारी, वेगवेगळ्या पद्धतीचे शिक्षण विभागातले अधिकारी, असं ढीगभर वेगवेगळ्या व्यक्तिगत आहेत की इतर लोकांच्याकडून झालेले केस.
हे आमच्या ऑर्गनायझेशन जे इंटरनॅशनल ह्युमन International राईटचा Human जो मी प्रेसिडेंट आहे, याच्यामध्ये 10,500 मेंबर मी तयार केलेले आहेत. ओके. आणि हे 10,500 मेंबर आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं केसेस मांडतात की बाबा इथं हा अधिकारी 50,000 मागतोय, 40,000 मागतोय, 1,00,000 मागतोय, 5,00,000 मागतोय, 12,00,000 मागतोय. अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या केसेस आम्ही त्या बघायचो. खरंच त्या अधिकारी त्या पद्धतीनं मागतोय किंवा नाही हा विषय काय करायचं बघायचो, कन्फर्म करायचो आणि मग त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीनं ट्रॅप्स तयार करून त्या गोष्टी करत होता की कमी भ्रष्टाचारी आणि अधिक भ्रष्टाचारी. तर तो विषय कसा? हे बघा, मी एक पहिली गोष्ट, सर्वांनाच भ्रष्टाचारी म्हटल्यासारखं झालं. नाही, सर्वांनाच भ्रष्टाचारी म्हणत नाहीये मी. सर्वांच्या बाबतीतला विषय मागच्या वेळचा जो विषय होता तो मी तुम्हाला असं म्हटलं होतं, अतिभ्रष्टाचारी. अतिभ्रष्टाचारी हा का शब्द वापरला तर लक्षात घ्या, जेवढ्या पण मी जणांना 149 जणांना जरी मी ट्रॅप केला असेल, पकडला असेल किंवा अन्य काही गोष्टी केलेल्या असतील त्याच्या बाबतीत, तर त्यामध्ये तुमचं मत असं आहे का तोच ह्या भ्रष्टाचाराला सगळ्या जबाबदार आहे? नाही, सिस्टम जबाबदार आहे. याच्यामध्ये अगदी वरती बसलेली ही राजकारणी मंडळीपासून हे सगळ्या बेसिक ह्याच्यात ते अडकलेलं आहे. हे काही कुणाला सांगायची गरज नाहीये. त्यामुळं मी असं म्हणतो की 1 रुपया हा भ्रष्टाचारच आहे. रुपया भ्रष्टाचाराचा हे मला जरी मान्य असलं तर एकटा अनिल माने ह्या भ्रष्टाचार उकळायला तयार होऊ शकत नाही. तर त्याला या सगळ्या भारतात एक घरात अनिल माने तयार झाला पाहिजे. याच्यासाठी 57व्या अँटी करप्शनच्या वेळेला मी पायातलं चप्पल सोडलं. ऍक्च्युअल पायातलं चप्पल सोडलं नव्हतं, माझ्या आवडीचं होतं ते बूट वगैरे घालणं, पॉश बूट घालायचे. त्यावेळेला 2005च्या दरम्यान माझ्याकडं 7-7 हजाराचे बूट असायचे. हा संकल्प फार महत्वाचा आहे ना. हा, सांगतो ना, हा जो संकल्प, हा तोच की. तर संकल्प काय होता हा लक्षात घ्या की अरे हा 57व्या अँटी करप्शनच्या वेळेला मला जे कळालं, काय कळालं तर अरे मी एवढा प्रयत्न करतोय, पहिल्यांदा मग तो हवालदार पकडला, परत तो इन्स्पेक्टर पकडला, परत तो DYSP पकडला, परत तो SP पकडला किंवा अन्य विभागातले वेगवेगळे त्या कॅटेगरीतून लहानातून मोठ्यापर्यंत पकडलं, तर इथं बदल तर काही दिसतच नाहीये. माझ्या असं लक्षात आलं की एखादा मोठा तलाव असतो ना, तलाव, ह्या तलावामध्ये एखादा मोठा दगड टाकल्यानंतर काय होतं तर ढब वाजतं. पहिल्यांदा काय होतं, आवाज येतो, आणि तो हे केल्यानंतर कंपन सुटतात, तरंग. बरोबर आहे. हे तरंग, ही कंपन 5च मिनिटात गायब होतात आणि दगडही गायब होतो. तसं या अन्यायाच्या आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात मी ज्या वेळेला काम करत होतो त्याचा असर काही गोष्टीमध्ये होत होता, काही वेळेपर्यंत होत होता आणि त्याच्यानंतर पूर्ण होत नव्हता. हे ज्या वेळेला लक्षात आलं तर माझ्या डोक्यात आलं की अरे हा जो तलाव आहे ना, ह्यात सगळे माणसं रेग्युलर दगड मारत बसली पाहिजेत, सारखी कंपन होतील आणि त्याच्यामुळं हा विषय चांगला तयार होईल. म्हणून त्यावेळेला एक पण केला. तो पण काय होता की जोपर्यंत या देशातला प्रत्येक नागरिक बेसिक कायदे शिक्षित होणार नाही, म्हणजे कसं अनिल माने कसा तयार झाला तर त्याला ह्युमन राईट कळाला, त्याला कॉन्स्टिट्यूशन कळालं, त्याला IPC कळालं, त्याला CRPC कळालं, त्याला एव्हिडन्स ऍक्ट कळाला, त्याला इतर लॉ वेगवेगळ्या पद्धतीनं कळत गेले आणि तो काय झाला तर एकदम स्वाभिमानी व्यक्तिमत्व तयार झालं. ते कुणाला घाबरत नाहीये. आजही कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही अधिकाऱ्याला कुणीही असो कुठल्याही गोष्टीत घाबरत नाही. लक्षात आलं. मी म्हणतो की ठीक आहे, तू काय करणार आहेस ना ते करून घे. शिक्षणाचं महत्व तर त्याला मी काय सांगतो, म्हणजे मी असं कुणाशी उद्धट नसतो किंवा कधीच काय नसतो. मी जसं बोलतोय त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की अगदी एखादा कलेक्टर जरी असला तर मी त्यांना लॉफुलीच व्यवस्थित हे करतो. पण तो जर चुकीच्या पद्धतीनं बोलला, आता एक कलेक्टरचं नाव घेत नाहीये मी, पण तुम्हाला उदाहरण सांगतो की एक विषय होत असताना तो डायरेक्ट अरे तुरे बोलला माझ्याशी. वयामध्ये असेल तो माझ्यापेक्षा 5-10 वर्षांनी मोठा असेल तरी सुद्धा तो लोकसेवक आहे. त्याला मी सांगितलं, जसं त्याचा उलटा एक निगेटिव्हिटीचा विषय आला लगेच मी त्याच्यावरती अरे तुरे बोलायला लागलो.
त्याला कळायचं बंद झालं. त्याला वाटलं की मी कलेक्टर आहे हम्म. आणि माझ्या पुढे हात मला अरे तुरे करायला लागला. बरं. तर तुला कुणी अधिकार दिलाय रे बाबा अरे तुरे बोलायचा? तू नोकर आहेस ना, आणि नोकरानं नोकरासारखं राहिलं पाहिजे, रिस्पेक्ट दिली पाहिजे. घमेंड कसले आणतोयस? तर त्या पद्धतीनं काय झालं, तर ते नॉलेज जे आहे हे फक्त या सगळ्या गोष्टी मिळाल्यामुळं तयार झालं. आणि मग तिथं काय झालं, तर तिथं माझ्या लक्षात आलं की अरे हे बदललं गेलं पाहिजे, तरच आपल्याला काय होईल, न्याय मिळेल, देशातल्या व्यवस्था बदलतील आणि चांगल्या पद्धतीनं तयार होईल. म्हणून पण काय केलं, तर जोपर्यंत या देशातल्या प्रत्येक मुलात 8वी ते 12वीच्या विरोधा शिक्षणामध्ये त्याला जोपर्यंत बेसिक लॉ आणणार नाही, तोपर्यंत मी फक्त चटणी आणि भाकरी खाणार. काय पण केला? चटणी आणि भाकरी खाणार. मला माहिती नाही यामध्ये बघणाऱ्यामध्ये किती जण चटणी भाकरी खात असतील, तर मी 17 दिवस चटणी भाकरी खाल्ली आहे. अरे किती दिवस? 17 दिवस. आणि परत असंच तुमच्यासारखा मित्र डॉक्टर भेटला तर म्हणला 100% तुझं काम कधीच होणार नाही, म्हणला गॅरंटी, कारण तू जगणारच नाहीस. बरोबर. हे जो तू डोक्यात समाजाच्या कार्यासाठीचा विषय डोक्यात घेतोयस ना, हा कधीच संपणार नाही, कारण तू जिवंतच राहणार नाहीस ते करायला. ताकद पाहिजे लढण्यासाठी. तुझी जी आतडी आहेत ती पूर्णपणे जळून जाणार, त्यात काय राहणार नाही. अरे ज्याच्यात जर फक्त चटणी आणि भाकरी खाण्याची जर व्यवस्था तू जर करायला लागलास, तर तू समाजासाठी काहीच देऊ शकत नाहीस. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला हो. आणि जर अशा पद्धतीनं ज्याच्यात मला साध्यच करता येत नाही ते पण जरासं चुकीचं वाटलं, म्हणलं मग आता दुसरं पण करावं काहीतरी जे व्यवस्थित असेल. मग आवडीच्या गोष्टी, तर मुंबईतून माझे 2 बुटाच्या जोडी आल्या होत्या. त्याचं बिल माझ्या समोर होतं, 14,000 14,500 काहीतरी बनून येत होते बूट, लेदरचे मस्त, ते मिथुन चक्रवर्ती स्टाईल, ते उंच ते. तर ती आवड होती माझ्याकडे, 7-8 बुट होती ती. मग माझ्या लक्षात आलं की अरे आपण ही आवडीची एक गोष्ट आहे, आपण सोडू शकतो. आणि त्या दिवशी ती सोडली. आणि त्यावेळेला ते ठरवलं की बाबा चप्पल नाही घालणार. इथं मला काही अडचणीच्या कुठल्या गोष्टी झाल्या नाहीत. आज 21 वर्ष, आज 21 वर्ष ही गोष्ट झाली. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काय झालं की जोपर्यंत या सगळ्या व्यवस्थेत बेसिक व्यक्ती, कधी त्रास झाला चप्पल सोडले आणि नंतर कधी वाटलं का की अरे कधी पण केलंय असं? आणि नाही, ते कसं झालं माहितीये का, एकदा माझ्या चप्पल नसल्यामुळं एक काच घुसली होती पायामध्ये. आणि काच घुसल्यानंतर त्याला पट्टी बांधणं हे ठीक आहे, मान्य करूया, पण झालं काय, तो पावसाळा होता, पट्टी खराब होऊ नये म्हणून, आणि त्यावेळेचं इस्लामपूरचं इलेक्शन होतं, त्याच्या अगोदरचा पिरियड होता. मग ती माणसांच्या फिरायचं, ते तसंच ओललं आणि ते ठसठसायचं, त्रास व्हायचा, पाणी त्यात व्हायचं, बाकीच्या गोष्टी व्हायच्या. बाहेर तर पडायला पाहिजे, बाकीच्या गोष्टी करायला पाहिजे. त्यावेळेला मला त्रास झाला. मग ते म्हणायचे काय अरे, मग ती प्लास्टिकची पिशवी बांधायचं, मग चालत जायचं. पण ते म्हणायचे नाही चप्पल नाही. मी कितीतरी देश फिरलोय बिन चप्पलाचे. तिकडे कधी काय अनुभव आला? हो, मी आता दुबईला बऱ्याचदा जातो किंवा अन्य कुठल्याही देशात गेलो किंवा दुबईचं उदाहरण तुम्हाला सांगतो. किती माणसं विशेष करायची, अरे एवढ्या गरमीमध्ये 1:30 वाजता 2 वाजता तू रस्त्यानं असं चालतोय, किती भाजत असेल. ते शॉक व्हायचे त्यांना, म्हणजे ते इमॅजिनच करू शकत नव्हते. पण मी काय करायचो, मला कसं आहे, बऱ्याचदा माणसं मला म्हणतात की बाबा ह्या चपलानं तुम्हाला आता सवय लागली असेल ना, आता निरडावला असेल ना पाय. तर असं काही नसतं, ते जिवंत कातड आहे, मेलेलं नाही आहे, चपला नाही आहेत त्या. ते काय होतं, जसं पाणी लागलं तसं मऊ पडतं, जसं भाजत जास्त भाजतं तसं थोडं कडक होत जातं. भाजत नाही असं अजिबात समजू नका, भयानक भाजतं. पण प्रत्येक त्या भाजण्याच्या पाठीमागे ती जाणीव असते की मला एका समाजासाठी, एका देशातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक सामाजिक काम उभा करायचं किंवा जे करायचं आहे ते आपल्याला पूर्ण करायचं, आणि याच पद्धतीनं मला काम केलं पाहिजे. आता त्या इस्लामपूरच्या इलेक्शनच्या संदर्भात सांगा. मग इलेक्शनच्या बाबतीतला विषय काय झाला, तर इलेक्शन का घेतलं, का चालू केलं,
मी तर प्रत्येकाला म्हणायचं हे राजकारण नाही आहे, घाणेरडं आहे, राजकारणाच्या नादाला लागायचं नाही. आपण सामाजिक माणसं आहोत, आपण यात कुठं पडायचं नाही, आपल्याला काय देणं घेणं नाही, हे असं मी म्हणायचो कायमस्वरूपी. आणि मी काय करायचो की प्रत्येक वेळेला माझे जे विषय असतील ते पहिल्यांदा कुणाला सांगायचो की जी राज्य शासनाची महत्वाची पार्टी आहे त्यांना, म्हणजे नेत्याला, म्हणजे मंत्रालयात मध्ये जो कोणी नेता असेल, गटनेता असेल, काय असेल, त्यांना सांगायचो. त्यांनी नाही ऐकलं तर विरोधी पक्ष नेत्याला काम सांगायचं, आणि त्यानं नाही ऐकलं की कोर्टात जायचं. म्हणजे ही प्रोसिजर आहे आमची रेग्युलर. आमचं कामकाजच त्या पद्धतीनं चालतं. आम्ही रेग्युलर हायकोर्टमध्ये, सुप्रीम कोर्टमध्ये रेग्युलर आमचं ते रात्रंदिवसाचं काम आहे. रेग्युलर ढीवर केसेस त्याच्यावरती चाललेले असतात. त्या मग सामाजिक असतात किंवा वैयक्तिकही असतात. काही रीट दाखल करणं असतं, इतर काही गोष्टी असतात. तो विषय त्या पद्धतीनं. पण ही जी सगळी घटना आहे इस्लामपूरच्या इलेक्शनची व्यवस्था, त्यावेळेला मी रेग्युलर ह्या सरकारला वेगवेगळ्या पद्धतीनं मागणी केली की बाबा रे, जर ह्या देशातला अन्याय आणि भ्रष्टाचार कमी करायचा असेल तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आपल्याला बेसिक कायदे शिक्षित बनवलं पाहिजे. म्हणजे कसं की एखादा खून झालाय आणि ह्या खुनाबरोबर 100 जण तो खून होताना बघतात, पण कोणी पोलीस स्टेशनला जातो का हो? सर मी खून बघितलाय बघा, हा होता तो, असं कोणी करतं का? तर नाही करत आहे. तो इथून घाबरलेला असतो. तो काय म्हणतो, 2 प्रकारे माझी चुकीच्या गोष्टी होणार. एक तर पोलिसाकडे गेल्यावर तो मला अडकवेल, त्यानं नाही अडकवलं तर समोर ज्यानं खून केलाय तो मला अडकवेल कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं. तर नको रे बाबा. पण हे कुणाकडे येतं? ज्याला ज्ञान नाही, ज्याला सामाजिकता नाही, ज्याच्याकडे धाडस नाही. लक्षात आलं? आणि हे जर सगळ्यांना जर मिळालं तर प्रत्येक जण या असणाऱ्या IPC मध्ये जी पण काही कलम आहेत, ही कलम इतकी सुंदर आहेत ना सर, याचं फक्त इम्प्लिमेंटेशन होत नाही व्यवस्थित. हाच व्यवस्था आहे. किती सुंदर आणि किती जबरदस्त. बरेच जण माणसं काय करतात, आंबेडकरांनी पण सांगितलं होतं ना, संविधान चांगलंच आहे, पण ते कोणाच्या हातात आहे, जे कोण अगदी 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 बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण मी ह्या गोष्टीचा फिजिकली, प्रॅक्टिकली त्याचा उपभोग बघितलेला आहे. आणि ही जी भयानकता आहे, ही जी व्यवस्था आहे, ती अतिशय भयानक आहे. कारण हा जो लॉ आहे, या लॉ मध्ये सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे तो हाच आहे की जी जनता आहे ना, ही जनता अवेअर नाही लॉच्या बाबतीत, आणि म्हणून ती इथून घाबरलेली आहे. इथंच जर त्यांना जर ज्ञान दिलं तर इथून त्याचे कॉन्फिडन्स लेवल वाढेल आणि तो न्यायी बनेल. लक्षात घ्या मला काय म्हणायचं आहे, तो न्यायी बनेल. हा, आणि मग मात्र तो 100% अन्यायाच्या विरोधात आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात नक्की स्वतःच्या कामासाठी तर का होईना तो लढेल. आता नाही हो, आता निष्पाप आहे. या देशामध्ये इतकी घाणेरडी परिस्थिती आहे. 100 खून होतात ना, 100 खून, यातल्या 4 जणांचं फक्त कन्व्हिक्शन असतं. म्हणजे 96 जण मेलेत, ज्यांना मारलं गेलेलं आहे, त्याला न्यायच नाही आहे या देशात. अनेक केसेस आता मध्यंतरीच उघडकीस, बरोबर आहे, म्हणजे त्यांचे निर्दोष झालेत, मग ते गुन्हा घडला की नाही, घडला की नाही. म्हणजे याचा ड्रॉबॅक तुम्ही पोलिसांच्या वरती नाही घालवू शकत आहे. पोलीस चोर आहे, चोरी पोलीस नालायक आहे, वाईट आहे, अशी जी भावना आहे ना, असं नाही हो. त्याचं पण एक लिमिटेशन आहे. तो काय करतो, साक्षीदार बघतो, पंच बघतो, इतर काही गोष्टी बघतो, त्यावेळेला कोण जातो त्यांच्या बाजूनं? मग कोणतरी जबरदस्ती येऊन त्याची सही घेतली जाते असं तुम्ही म्हणता, तर तो हताश आहे. त्याच्या पाठीमागं ती टीम नाही, त्याला तो चांगुलपणा त्याच्या पाठीमागं नाहीये, आणि म्हणून तो नाराज आहे. त्याला आपण जबाबदार नाही धरू शकत आहे. जसं म्हणून मी सांगतोय, जसजशा स्टेजेस वाढत येतात ना, त्यावेळेला खरं कोण दोषी आहे याचा ज्या वेळेला विचार करत जाता, त्यावेळेला आपण पहिल्यांदा म्हणतो की हा दोषी नाही, हा आहे. पुढे गेल्यानंतर अरे हा पण नाही, हा तिसराच आहे. अजून पुढे गेल्यानंतर आणखी कोणतरी वेगळा आहे. आणि शेवटी ज्या वेळेला अध्यात्मामध्ये आपण येतो, त्यावेळेला 100% लक्षात येतं की ह्यात कोणीही दोषी नाहीये. तुम्ही म्हणणार मग काय, याला काय अर्थच नाही राहिला, मग तुमचं कामच संपलं का? तर नाही. सिस्टम बदलणं गरजेचं आहे, व्यवस्था बदलणं गरजेचं आहे, फ्रेमवर्क बदलणं गरजेचं आहे. आणि म्हणून
इस्लामपूरच्या इलेक्शनमध्ये मी इलेक्शन लढलो या व्यवस्थेमध्ये, पण त्यावेळेला मी काय विचारायचो की तुम्ही एक महार मांग चांभार धनगर रामोशी घिसाडी पारधी लोहार सुतार मुसलमान असा बघितलाय का, की जो एका मोठ्या गावाचं नेतृत्व करतो. मग ते पोलिसांच्या बाबतीत आपण ज्या वेळेला बोलतो की पोलीस वाईट आहे, पोलीस चांगला नाही आहे, घाणेरडा आहे, तो पैसा खात असेल, अन्य काही गोष्टी करत असेल, असं काही नसतंय बरं का. ज्या वेळेला पहिली गोष्ट आपण समजून घेऊया, आपण प्रत्येक वेळेला त्या पोलिसांना दोष देण्यात काही मजा नाही आहे. आपण किती सपोर्ट करतो, पण त्यांनी अभय द्यायला पाहिजे ना कुठल्या सामान्यांना. नाही हे बघा, ही जी गोष्ट आहे, ही जी गोष्ट तुम्ही सांगताय ना महत्वाचं आहे. अभय द्यायला पाहिजे. हो, तुम्हाला माहित आहे, हा, आम्हाला समजा काही माहित नाही, आता कायदा माहित नाही असं म्हणणं हे चुकीचं आहे, हेही माहित आहे आम्हाला. मग समजा एखादी व्यक्ती असेल, त्याला माहितच नाही बाबा इथं जामीन म्हणून सही केलं किंवा त्याला साक्षीदार म्हणून सही केली, तर तुला काही फरक पडणार नाही. पण त्याला काय वाटतं, मग कोर्टात बोलवलं जाईल, मग घरापर्यंत पत्र येतील, पोलिसांचं वारंवार बोलावणं होईल. ह्या ज्या बाकीचे जे प्रकार आहेत ह्याला कंटाळतोय. कसं आहे माहितीये का, अजिबात कंटाळण्याचं कारण नाहीये. लक्षात ठेवा, ज्याला अवेअरनेस आहे. मी तुम्हाला हेच गोष्ट सांगितली की लॉ एज्युकेशन, एकाने मला विचारलं की कशासाठी लॉ एज्युकेशन पाहिजे, काय गरज आहे, एवढी तर व्यवस्था आहे, एवढ्या तर सगळ्या, म्हणजे राज्य शासनाची उत्तर आहेत ती मला की हा ते आम्ही ऑलरेडी देतोय, माहिती देतोय शिक्षणामध्ये, ते आहे. काय आहे हो, काहीच नाही आहे. यांना व्यवस्थेच्या बाबतीत आता बोलण्यात भरपूर काय, मी त्याबद्दल बोलत नाहीये. पण मी तुम्हाला आणि राज्य शासनाला विचारलं की बाबांनो, जर तिथं आहे ना तर मान्य करूया आपण, सगळ्या गोष्टी आहेत तर दाखवा मला, कुठं IPC आहे, कुठं ह्युमन राईट आहे, कुठं कॉन्स्टिट्यूशन प्रॉपर पद्धतीनं मांडलंय 8वी ते 12वीच्या विद्यार्थी. तुम्ही काय सांगताय माहिती आहे का, तुला कॉन्स्टिट्यूशन बघायचं आहे ना तर तू हे कर ना, लॉ कर ना. किती घाणेरडा प्रकार आहे. ज्या देशात मी जन्माला आलोय त्या देशातले जर मला अधिकार कर्तव्य बाकीच्या गोष्टी जर कळणार नसतील, हा देश जबाबदारीनं शिकवणार नसेल, तर त्याला अर्थ काय हो. त्याच्यासाठी सेपरेट हे करा. माणसांच्याकडे तेवढा वेळ आहे 5-5 वर्षाचा लॉ करण्यासाठी. अरे बेसिक आहे, काय अडचण आहे. 302 म्हणजे काय आहे, खून आहे. 304 काय आहे, खुनाची इच्छा नसताना झालेला खून आहे. 307 काय आहे, खुनाच्या इंटेन्शननं, इराद्यानं केलेले मारामारी आहे. 326 काय आहे, तर अशा पद्धतीचं एकदम सिरियस मारामारी आहे. 324 काय आहे, तर सिंपल प्रकारची मारामारी आहे. हे समजायला ह्याच्यासाठी काही लॉ बीची काही गरज नाही आहे बरं का. तिथं बेसिक एवढ्या मोठ्या शिक्षणाची गरज नाही. अगदी 1ली, 2रीतलं 3रीतलं पोरग शिकू शकतं, काही अवघड नाही आहे त्याच्यात. पण ज्या वेळेला तुमचं मत हे पडतं, तर माझं मत आहे की 8वीला ह्युमन राईट शिकवा, बेसिक शिकवा. त्याला वकील बनवायची काही गरज नाही, पण त्याला बेसिक कळू द्या हो. 9वीला त्याला कॉन्स्टिट्यूशन शिकवा, 10वीला त्याला IPC, 11वीला CRPC, 12वीला आता IPC, CRPC, इव्हिडन्स ऍक्ट. हे काय प्रकार आहे. तर जिथं पण काही घटना घडतात, आज इथं बसलो, इथं काहीतरी वाद झाला तर मला जायचं आहे पोलीस स्टेशनमध्ये. शेतात बसलो, शेतात वाद झाला, जायचंय पोलीस स्टेशन. घरात बसलो, घरात वाद झाला, बांधावर वाद झाला, रस्त्यावर झाला, हायवेवर झाला, कुठं जायचं आहे मला, पोलीस स्टेशनला. तर पोलिसांचे बेसिक कायदे कळणं हे माझा 100% मला गरज आहे आणि मला त्या पद्धतीनं देशानं दिलं पाहिजे. आज देशाला हे का कळत नाही किंवा ह्या राज्यकर्त्यांना हे का कळत नाही की 100 खून ज्या वेळेला होत आहेत त्यावेळेला 96 जणांना शिक्षा लागत नाहीये, 4च जणांना शिक्षा लागते. आणि गंमत यातली अशी आहे, हे जे 4 जण ज्यांना शिक्षा लागली आहे का नाही, त्यानं खरंच तो गुन्हा केला असेल हेही सांगू शकत नाहीये. बरोबर, वाईट आहे ही स्थिती बरं का. आणि ह्या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत. तर प्रत्येकानं, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला बेसिक कायदे शिक्षित करणं ज्या वेळेला गरजेचं समजलं जाईल, शिकवलं जाईल, त्यावेळेला ह्या देशातला भ्रष्टाचार आणि अन्याय बोल म्हणत निघून जाणार आहे, राहणार नाहीये बरं का. पण या राज्यकर्त्यांना असेल, बाकीच्या गोष्टींना असेल, हे काय करायचं नाही आहे. ह्यांना काय करायचं आहे, ज्यांना जेवढी अज्ञानी राहील तेवढी मजेशीर आहे. आणि त्यातून त्यांना कसं फसवता येईल, कसं लुटता येईल, कशा गोष्टी करता येईल, ही त्यांची व्यवस्था आहे. मी पहिल्यांदा सांगतो, मी कधीही बोलताना
कुठल्या एका पर्टिक्युलर पार्टीच्या बद्दल कधीही बोलत नसतो. बरोबर. ना बीजेपी, ना शिवसेना, ना राष्ट्रवादी, ना मनसे, कधीही माझ्या मनामध्ये असं कधीही नसतं. कारण मी त्यांच्या बाबतीत अगदी इनोसेंट पद्धतीनं बघतो. मी फक्त फॅक्ट मांडतोय, मला काही दुसरं मांडायची काही गरज नाहीये आणि माझे कुणीही दुश्मन नाही आहेत. बरोबर. माझं म्हणणं आहे की हा लॉ अवेअरनेस या माणसांमध्ये आला पाहिजे आणि हा लॉ ज्या वेळेला येईल त्यावेळेला अन्यायाने भ्रष्टाचार संपेल. आणि हे करत नाहीये, ह्यांची उत्तर निगेटिव्हिटी येतात. म्हणून मी विचार केला की चला इलेक्शनमध्ये येऊया, राजकारणात येऊया, ज्यानं कधी विचारच केला नव्हता राजकारणाबद्दल. पण इलेक्शन आता त्या पुन्हा ते सुरू आहे का तुमचं? नाही, सांगतो ना, गंमत 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 गंमत. हा, आता इस्लामपूरचं इलेक्शन लढलो काय, आणि ह्या इस्लामपूरच्या इलेक्शनमध्ये एक काही जी मला मतं मिळाली त्यामध्ये असं तिथं समजलं जातं की ही तिसरी आघाडी कुठली तरी आली आणि प्रस्थापितांना जरा खाली सारलं आणि बाकीच्या पुढच्यांना वरती आणलं असं म्हटलं जातं. आणि त्या पद्धतीनं आम्ही बेसिक कामकाज केलं. आणि माझ्या परत असं लक्षात आलं की आता अमुक अमुक एवढी आपल्याला मतं मिळालेली आहेत, कदाचित पुढच्या वेळेला आणखी जास्त मिळतील आणि आणखी पुढच्या पंचवार्षिकमध्ये अजून कदाचित ते इस्लामपूर शहर आपण ताब्यात घेऊ. परत माझ्या आत्म्यानं विचारलं की दादा, एक गाव घ्यायचं नाहीये, तुला 7 लाख गावं बघायची आहेत. एक गावात तू संपून जाशील, 7 लाखामध्ये कधी जाणार आहेस आणि 7 लाखात का थांबतोयस? अरे हे जगाचे हजारो प्रश्न आहेत, लाखो प्रश्न आहेत. आता जगाचे म्हणाल तर मी तुम्हाला एक बेसिक उदाहरण देतो की आता मध्ये झालेलं युक्रेनचं लढाई किंवा रशियाची लढाई, या भांडणात जर दोन्ही देशांनी, अमेरिकेसारख्या देशानं आणि रशियासारख्या देशानं जर अर्धा तास अणुयुद्ध केलं की ह्या जगातली माणसं, जनावरं, बाकीच्या गोष्टी सोडूनच द्या, पण मुंगी पण राहणार नाही हो. बरोबर. मग जर अशा पद्धतीचा एवढ्या सुंदर पद्धतीनं ही आलेली व्यवस्था या किरकोळ व्यवस्थेमध्ये जर बर्बाद होणार असेल तर माझं कर्तव्य बनतं त्याच्यासाठी काम करणं. आणि म्हणून हे माझं जे मन आहे, हे माझं जे माइंड आहे, त्यानं सांगितलं की अरे तू एका गावात तसा नाही राहू शकणार, तुला काय करावं लागेल तर जगभर तुला तुझं काम केलं पाहिजे, तर तुझा उपयोग आहे, नाहीतर नाही. तुम्ही म्हणा काय, हा तर इथं बसलाय आता ह्या पद्धतीचा आहे आणि हा जगाची स्वप्न बघतो. अरे बघायलाच पाहिजेत. पैसे मिळवण्याचं स्वप्न गेलं. आता जे हेलिकॉप्टर घ्यायचं होतं, मी चांगला व्यावसायिक झालो, कदाचित मी हेलिकॉप्टर घेण्याच्या पात्रतेचा आहे, अडचण नाही. पण त्या हेलिकॉप्टरमध्ये बसून काय करायचं आहे हा प्रश्न तयार झाला की समाज सगळा इथं अडचणीत पडलाय आणि मी हेलिकॉप्टरमधून फिरून काय उपयोग आहे. बरोबर. जसं 21 वर्षापासून चप्पल गेलं तसं 15-16 वर्षापासून अंगातलं सोनं बिनं सगळं गेलं. फार मजा असायची, भरपूर सोनं. म्हणजे एका बाईच्या गळ्यात जेवढं नसतं तेवढं आपल्या गळ्यात असतं. पण तो एक भ्रम असतो, तो एक चुकीच्या पद्धती असतात असं सध्या मला वाटतं. पण लक्षात ठेवा, त्याच्यानंतर ज्या वेळेला मी चटईवर झोपणं, बाकीच्या गोष्टी करणं, साध्या पद्धतीनं राहणं, अंगातले कपडे सुद्धा लिमिटेड 5-7च ठेवणं, हे कामकाज मी बाळगलं. आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीनं मला कळलं पाहिजे या सगळ्या भ्रमिष्ट पद्धतीमध्ये राहून काय उपयोग नाही आहे, तर मला समाजासाठी वेगळं काहीतरी केलं पाहिजे. आणि असं इलेक्शन लढून तर मी कधीच पोचू शकणार नाही. म्हणजे माणूस जसा विचारांनी प्रगल्भ होत जातोय तसं त्याच्या ज्या इच्छा, आशा, आकांक्षा, 100% भौतिक सुखाच्या ज्या लालसा असतात त्या हळूहळू गळून पडतात. अगदी अगदी तुम्हाला मी सांगतो, मी तुम्हाला ह्या बाबतीत आता अध्यात्म थोडंसं त्यात जोडतो की जसं आपल्याला प्रत्येक वेळेला वाटत असतं, काय वाटत असतं की मी मोठा होणार, मग माझ्याकडे भरपूर सोनं असेल, मग माझं मोठं घर असेल, मग माझ्या गाड्या असतील, मग बाकीच्या गोष्टी असतील, मग हे असेल, मग ते असेल, मग हेलिकॉप्टर असेल. मग ही जी इच्छाशक्ती आहे ती प्रबळ असते. आपलं सबकॉन्शियस माइंड ते ऐकतं आणि त्या पद्धतीनं कामकाज करायला लागतं. ज्या वेळेला मी M80 गाडी होती, माझ्या वडिलांनी 3000 रुपयामध्ये M80 गाडी घेतली होती, सर्वसाधारण 87-88च्या दरम्यान.
त्या गाडीवरून वडिलांच्या पाठीमागं बसण्याचा जेवढा आनंद होता मस्त. त्याच्यानंतर जी सुझुकी गाडी घेतली ती पण सेकंड हँडच होती. त्याच्यावरून भाजी घेऊन जातानाचा जी मजा होती ती मजा परत भरपूर गाड्या येत गेल्या आणि शेवटी BMW आली. सर, ही BMW बाहेर आली होती. माणसं ती गाडी बघायला एक सगळीकडनं येत होती आणि मी माझ्या ऑफिसमधनं 4 तास 5 तास तिथून बाहेरही पडलो नाही गाडी बघायला. कारण तिथं त्या क्षणात एवढ्या सगळ्या ज्या गाड्या वापरल्या त्यावेळेला तिथं लक्षात आलं की अरे इथं ह्याची जी आहे ती तो रसच नाही आहे त्याच्यात, तो आनंद नाही आहे. ज्याच्यासाठी मी पळालो, ज्याच्यासाठी मी सगळ्या गोष्टी केल्या, कशासाठी हो? आनंदासाठी. तो आनंदच त्यातून निघून जात असेल, डायव्हर्शन होत असेल, म्हणजे मी आनंदी राहिलो नाही असं अजिबात समजू नका. मी फार एन्जॉय केलं, फार चांगल्या पद्धतीनं जगलो. आजही एकदम नॅचरल व्यक्तीच्या पद्धतीनं. म्हणजे कुणी मला समाजात काय विचार करतो ह्याच्याशी मी कधीच देणं घेणं ठेवत नसतो. मी नॅचरल राहत असतो. मी आता गाडीतनं निघालो, मग ड्रायव्हरला सांगणार थांब जरा क्रिकेट खेळतात, चल जरा क्रिकेट न खेळूया. कोणी विट्टी दांडूने खेळतंय, आयर्याने खेळतंय, अजून मी बसतो. माझं वय आता 50 वर्ष झालं. मी आज कालचं उदाहरण सांगतो. मी तेच आयरे 200-400 परवा विकत घेतले काय, आणि माझ्या बायकोला 125, माझ्या मुलीला 125 आणि मला 125 दिले. आणि आम्ही आता काय करतो, रेग्युलर ते असा डाव मांडतो आणि तिथं खेळत बसतो. कारण खरं सुख यात आहे हो. नाहीतर तुम्ही जर बघितलं, मुकेश अंबानीचं मी उदाहरण देतो आणि तुम्ही बघितलं असेल, आणि हे सगळं प्रत्येकाने बघावं आणि ह्याच्यावरती काहीतरी घेण्याचा प्रयत्न करावा. तुमची ज्यांची पण कोणाची जेवढी मोठी तुमचं घर असेल अशी 100 घरं मुकेश अंबानी स्वतःच्या इस्टेटमध्ये सोन्या चांदीनं भरू शकतो. पण तोच मुकेश अंबानी ढसढसा रडतोय हो. बघा तुम्ही यूट्यूबला तुमचे व्हिडिओ तुमच्या लक्षात येतील. म्हणजे एवढा सगळा पैसा येऊन या माणसाला रडावं लागतंय, ही किती भयानक गोष्ट आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, 2च फुलके खाते हो ते. त्यांचं तुम्ही बघा व्हिडिओ, काय खातात ते, तर काय नाही फुलके खातात, एवढंसं सॅलेड खातात. जगज्जेता अलेक्झांडर सुद्धा म्हणजे सोनं खातोय का बाबा तो? नाही खाताय. तो चांदी खातोय का? तो हिरे खातोय का? काहीतरी त्याचं माध्यम आहे का? नाही हो. शरीराला साधी भाजी भाकरी पण मस्त असते, तीच आरोग्यदायी असते आणि तीच चांगली असते. प्रेमानं आणि गोडीनं खाऊ शकतो. ज्या वेळेला ह्याची जाणीव त्यावेळेला तुम्हाला होईल ना, त्यावेळेला हे सगळं नश्वर आहे, हे चुकीच्या पद्धतीचं आहे, हे खोट्या पद्धतीची ओढ आहे पळण्याची. आणि ते ज्या वेळेला कळतं त्यावेळेला वाटतं की येस, हा जो मार्ग आहे बेसिक हा चांगला आहे, हा मार्ग ठेव आणि चांगल्या पद्धतीनं हे कर. माझ्या वडिलांचं उदाहरण मी तुम्हाला महत्त्वाचं सांगतो आणि हे या ऐकणाऱ्या प्रत्येकाने बाळगावं. कारण मी तसा जगलोय. माझे वडील काय म्हणायचे माहिती आहे का, बाळा तुझा जगण्याचा जो मार्ग आहे ना, तुझा जगण्याची जी व्यवस्था आहे ना, त्याचा एक बांध ठरव. बांध याचा अर्थ काय की तुझ्या खर्चाचं बजेट ठेव. आणि ते काय सांगायचं, जेवढा तुझा बांध मोठा होत जाईल ना बाळा, तेवढं तुला कमवणं फार अवघड होईल, तुला त्रास होतील, तुला बाकीच्या गोष्टी होतील आणि तो बांध कदाचित भरणार पण नाही आणि तू असमाधानी, असुखी, सगळ्या गोष्टीकडून तू निगेटिव्ह राहशील. पण जेवढा तू बांध छोटा ठेवशील तेवढा छोटा बांध तुला काय होईल, तो पटकन भरेल आणि उलटून पण जाईल. उलटून कशा अर्थानं, तर तुला तो पैसा समाजासाठी पण वापरता येईल. म्हणून लक्षात ठेवा, आजचा माझा पगार आहे 17,000 रुपये. त्यामध्ये माझा सगळा खर्च बघायचा, म्हणजे घरदारातला खर्च सगळा, वैयक्तिक घरगुती जो खर्च असतो तो, म्हणजे थोडक्यात पगार जो आहे तो माझा 17,000 आहे. त्याच्या अगोदर होता 10,000, त्याच्या अगोदर होता 7,000, त्याच्या अगोदर होता 3,000 आणि कितीतरी वर्ष हे चालत गेलं. मी माझ्या घरात कॉलेजच्या एका खोलीत राहतो, त्यामध्ये त्या लाईट ज्या होत्या की नाही, ती एक लाईट एका कोपऱ्याला असायची आणि बाकीच्या ठिकाणी बिन कलरचं बिन ह्याचं मी 5 वर्ष घरात राहिलो. म्हणजे मी काय ह्याला कुणाला नाही ह्याला कसं सांगायचं असं नाही आहे. माझं मत आहे की माणसाने हे समजावं.
लक्षात आलं का? बरोबर. माझा स्टाफ जो जेवढा पण आहे, आता माझ्या स्टाफमध्ये 70-80 हजार रुपये पगार घेणारे किती लोक आहेत, बरोबर. आणि मालक 17,000 रुपये पगार घेतोय, तो त्याच्या पद्धतीनं जगतोय. तर मला यातून असं सांगायचं आहे की हा जो पैसा आहे ना, हा पैसा गरजेपुरता योग्य आहे. जास्त झाला ना तर तो सुख देत नाही, समाधान देत नाही, तर तो चुकीच्या पद्धतीनं जातो, डायव्हर्ट होतो, आणि तुमची जी काही तुमची इच्छा असते आनंदाची, हिची अपेक्षा, ती पूर्णपणे संपून गेलेली असते. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ही पद्धती, या सगळ्या गोष्टी या चुकीच्या पद्धती आहेत. पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन, तर समाजकार्य करा, थोडे पैसे हे करा, समाजासाठी वापरा. असं करत मी काय केलं तर एक गावाचं इलेक्शन जर मला एवढा खर्च येत असेल, भरपूर खर्च आला हो इलेक्शनला त्या इस्लामपूरच्या, माझ्या पद्धतीनं भरपूर गेले, तर मी म्हटलं की नाही, ह्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे. आता मूळ मुद्द्यावरती मी तुम्हाला सांगतो की मी विचार केला की ठीक आहे, आता जर मला असं जर देश घेता येत नसेल, असं जर जगामध्ये मला काम करता येत नसेल, तर काय असा मार्ग असेल. माझं साहेब तुम्हाला मी सांगतो की या देशाला लोकशाही कधी मिळेल खऱ्या अर्थाची, ह्याच्यासाठी मी रात्रंदिवस प्रयत्न करतो. माझ्या बायकोला कायम मी सांगतो की बघ, मला या देशाला लोकशाही मिळवून द्यायची आहे, आणि ही लोकशाही जोपर्यंत मी मिळवून देऊ शकणार नाही तोपर्यंत माझं मरण नाही आहे, एवढं लक्षात ठेव. मग तुम्ही म्हणणार की ही लोकशाही काय प्रकार आहे, लोकशाही काय प्रकार आहे, डोक्यातली लोकशाही. तर आज ही जी काही लोकशाही आहे, ही लोकशाही नाही हो, ही हुकुमशाही आहे, ही तर गुंडशाही आहे, आणि हे फार भयानक आहे. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा. आणि हे जोपर्यंत मला मिळणार नाही तोपर्यंत मी तर मरू शकत नाही, हे मी क्लिअर त्यांना सांगितलं. आणि मग मी विचार केला की अरे, ह्या देशाला नेमकी लोकशाही का मिळत नाही हो, काय झालंय. आहे हो, 5-10% लोकशाही आहे, मी म्हणत नाहीये, पण कुणी जर ह्या भारतातला एक जणांनी सांगावं की ह्या देशात 100% लोकशाही लागू आहे. लोकशाहीचा अर्थ असा नाही हो, फार सुंदर आहे. एक आणि एक देशातला नागरिक अतिशय सुंदर आणि चांगला राहू शकतो खऱ्या अर्थाच्या लोकशाहीमध्ये. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की देशाच्या लोकशाही, ज्या वेळेला देशात लोकशाही लागू होईल त्यावेळेला हा देश जसा तुम्ही आज बघताय याच्यापेक्षा भरपूर वेगळा तुम्हाला बघायला मिळेल. मग लोकशाही नक्की काय आहे, ही लोकशाही ह्याच्यावरती मी अभ्यास चालू केला. का होत नाही, लोकशाही का लागू होत नाही, आणि मग एका प्रश्नाचं उत्तर मला मिळालंय बरं का. आणि तो प्रश्न काय आहे माहिती आहे का, हा प्रश्न सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तो म्हणजे काय आहे, तर एक समजून चालू, परत मी सांगतो कुणाच्या ह्याच्यावरती घेऊन मला बोलायचं नाही, पण उदाहरण सांगतो. एक पार्टी आहे, कुठलीही एक पार्टी आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा अन्य कुठल्याही पद्धतीची पार्टी आहे. या पार्टीमध्ये एका व्यक्तीला तिकीट पाहिजे त्या पार्टीचं, तर तो पार्टीचा अध्यक्ष त्याच्याकडे तो जातो, पार्टीच्या अध्यक्षाकडे जो कोणी व्यक्ती आहे तो जातो, तो म्हणतो माझ्याकडे 4 कारखाने आहेत, माझ्याकडे 10-15 हजार कामगार आहेत, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे. आणि मग ते प्रमुख आहेत ते ठरवतात की कुणाला तिकीट द्यायचं. दुसऱ्या पार्टीमध्ये दुसरा व्यक्ती जातो, ते ठरवतो. आता ऍक्च्युअली कुठल्या पार्टीचं नाव घेण्यापेक्षा सगळ्याच पार्ट्या यांचा जो रिमोट कंट्रोल असतो किंवा जो प्रमुख असतो तो ठरवतो अनिल मानेला तिकीट द्यायचं आहे का अन्य काही गोष्टीला तिकीट द्यायचं आहे. लक्षात आलं का, पक्षश्रेष्ठी म्हणतो, पक्षश्रेष्ठी ठरवतात. आता महत्वाच्या गोष्टीवरती सगळ्यांनी हा ऐकण्यासारखा विषय आहे. ह्या देशामध्ये सगळ्याच पार्टीच्या व्यवस्था जर अशा असतील तर हे पार्टी प्रमुख कोण झाले हो, हुकुमशहा. हे हुकुमशहा झाले. आज तुम्ही घरी जा आणि झोपताना हा थोडासा विचार करा की एक हुकुमशहा नाही तर या भारत देशामध्ये 10,000 पार्ट्या आहेत, 1-2 नाही आहेत. तुमच्या समोर 5-7 दिसतात, 10-15 दिसतात, पण 10,000 पार्ट्यांचं रजिस्ट्रेशन आहे. या पार्टीच्या प्रत्येक व्यक्तीला स्वतः हुकुमशहा व्हावं असं वाटतं, आणि मग तो हुकुमशहा
ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला लोकशाही कशी दिलो? एक हुकुमशहा समजेल की माझं काहीही अस्तित्व असलं कामा नाही. एक हुकुमशहा असं म्हणेल की नाही नाही, माझ्यातला पंतप्रधान जो असेल तो माझा ऐकणार नाही, सगळ्यांचं जनतेचं पॉझिटिव्हिटीनं बघेल. तर असं काही होताना दिसून येत नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, या देशातल्या प्रत्येक पार्टीचा प्रमुख हा हुकुमशहाच म्हणला पाहिजे, ह्याच्यापेक्षा वेगळं काहीही नाही, लक्षात ठेवा. आणि मग तिथं एक वेगळं अनबॅलन्सिंग व्यवस्था तयार होते. मग ती वशिलेबाजाची, वेगवेगळ्या पद्धतीची, अन्य काही गोष्टीची व्यवस्था होते. आणि मग काय होतं, तर मग इलेक्शन पद्धती होते. साहजिक आहे, हुकुमशहा पद्धतीनं खालची मंडळी वागणार, त्याच्या पद्धतीनं खालची आणखी मंडळी वागणार. अगदी ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये पण तेच बघायला तुम्हाला मिळतं. तर लक्षात ठेवा, म्हणजे तुमच्या मागे किती लोक आहेत हे दाखवायला लागतं. मग वेगवेगळ्या पद्धतीचं प्रदर्शन, वेगवेगळ्या पद्धती गाड्या घ्यायच्या, हे करायच्या, मग त्याच्यासाठी पैसा, त्याच्यासाठी दारू, त्याच्यासाठी अन्य गोष्टी, मग त्याच्यासाठी वाईटपणा, त्याच्यासाठी गुंडागर्दी, हे सगळं त्यात जोडून आलं. लक्षात आलं का? तर या पद्धतीमध्ये काय झालंय, तर अशी पद्धती आहे. आणि हीच गोष्ट या अन्यायाने भ्रष्टाचाराला काय होते, पूरक ठरते, उपयोगाची ठरते. आणि मग ते वाढत जातं, फोपावत जातं. पर्याय काय? लक्षात आलं. आता हा झाला एक प्रकार, ही एक गोष्ट झाली. दुसरा विषय काय आहे की अरे लोकशाहीच्या बाबतीत हा विषय आहे, मान्य आहे. मग ही लोकशाही मिळवण्यासाठी पर्याय काय आहे, काय आहे, नक्की काय करू शकतो, त्याच्यावरती अभ्यास पुढचा चालू झाला की असं कसं होऊ शकतं. तर तो अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं का अशा एका पार्टीचा जन्म पाहिजे, अशा एका पार्टीचा जन्म पाहिजे की त्याचा अध्यक्ष याला काहीही व्हॅल्यू असता कामा नये. तो 0 व्हॅल्यूचा व्यक्ती पाहिजे, त्याचा कुठंच संपर्क नाही आला पाहिजे. ही फार अवघड आहे गोष्ट. त्याच्यावरती अभ्यास केला, कसं शक्य आहे की पार्टीमध्ये जर खऱ्या अर्थानं जर एखाद्या ह्याच्यात आपल्याला लोकशाही लागवायची असेल तर पार्टीच्या प्रमुखानंच कसा पाहिजे, तर तो नाही सक्षम नाही, तो काय पाहिजे, तर लोकशाहीवादी पाहिजे. आणि काय होतं माहिती आहे का, या व्यक्तीला थोडे दिवस हा नाटक करतो लोकशाहीचं, आणि परत हाही भ्रष्टाचारी होतो. ही सगळी व्यवस्थाच आहे हो. त्यामुळं असं करून नाही चालणार. मग मी पण कधीतरी काय होणार आहे, भ्रष्टाचारी होणार आहे, चुकीचा होणार आहे, अन्य काही गोष्टी होणार आहे. याच्यावरती अभ्यास केला आणि याच्यातून एक अशी व्यवस्था पुढे आणली, अशी व्यवस्था विचाराच्या डोक्यात आली की अरे माझ्या एकदम ते डोक्यात आलं. आणि मी ठरवलं की आता या देशाला आणि जगाला एकत्र मानवतेच्या ह्याच्या खाली आणायला कोणीही रोखू शकत नाही.